एखाद्या महान खेळाडूची मैदानातील चपळाई किंवा कलाकाराची मंचावरील अचूकता पाहिली की ती त्यांच्याकडे उपजतच असावी असे आपल्याला वाटते. प्रत्यक्षात हे नैसर्गिक टॅलेंट केवळ एक भास आहे. खरी किमया त्या पडद्यामागच्या प्रक्रियेत दडलेली असते, ज्याला आपण सराव म्हणतो. नेपोलियन हिल यांच्या मते सराव ही ती अदृश्य शक्ती आहे जी एका सामान्य व्यक्तीला असामान्य बनवते. एखादी माहिती आपल्या ओळखीचा भाग तेव्हाच बनते जेव्हा ती वारंवार कृतीत उतरवली जाते. नवीन गिटार शिकताना किंवा सायकल चालवताना सुरुवातीला खूप अवघडल्यासारखे वाटते. बोटे चुकीच्या तारांवर पडतात, तोल जातो आणि स्वतःच्याच क्षमतेवर शंका येऊ लागते. ही धडपड म्हणजे कौशल्याचा अभाव नाही, तर ती स्वतःला आतून नव्याने घडवण्याची पहिली पायरी आहे. आपला मेंदू हा न्यूरोप्लास्टिसिटी या नियमावर चालतो, म्हणजेच तो कोणत्याही वयात स्वतःला बदलू शकतो आणि नवीन गोष्टी स्वीकारू शकतो. जेव्हा तुम्ही एखादी कृती पुन्हा पुन्हा करता तेव्हा मेंदूतील न्यूरॉन्स एकमेकांशी संवाद साधतात. या वारंवार होणाऱ्या संवादातून मेंदूच्या आत माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी नवीन रस्ते तयार होतात, ज्यांना न्यूरल पाथवेज म्हणतात. सरावाच्या सातत्यामुळे हे रस्ते हळूहळू मजबूत होतात. याचा परिणाम असा होतो की तीच कृती करण्यासाठी मेंदूला आता सुरुवातीसारखे जास्त कष्ट किंवा विचार करावा लागत नाही. यालाच आपण मसल मेमरी म्हणतो. सराव हा तुमच्या अंतर्मनाची रिप्रोग्रामिंग करण्याची प्रक्रिया आहे. हे न्यूरल पाथवेज इतके पक्के होतात की ती कृती तुमच्या नकळत अगदी नैसर्गिकरित्या घडू लागते. जेव्हा एखाद्या कामासाठी मेंदूला वेगळा विचार करावा लागत नाही, तेव्हा ते काम तुमची नैसर्गिक वृत्ती बनते. या स्तरावर तुम्ही फक्त गिटार वाजवत नाही, तर तुम्ही एक संगीतकार म्हणून ओळखले जाता. सराव अशा प्रकारे तुमच्या कौशल्याला तुमच्या ओळखीशी जोडतो. मोटिवेशन आपल्याला प्रवासाची सुरुवात करून देते, पण जेव्हा रस्ता कठीण होतो आणि थकवा येतो तेव्हा फक्त शिस्तच आपल्याला पुढे नेण्याचे काम करते. मोटिवेशन हे पूर्णपणे तुमच्या मूडवर अवलंबून असते, जो कधीही बदलू शकतो. त्यामुळे मोटिवेशनच्या जोरावर मिळवलेले यश तात्पुरते असते. मन नसतानाही ठरवलेले काम पूर्ण करणे म्हणजे शिस्त. ही अशी शक्ती राज्यात आहे जी तुमच्या ध्येयाला तुमच्या भावनांपेक्षा जास्त महत्त्व देते. ऑलिम्पिक विजेता मायकल फेल्प्स याने अनेक वर्षे एकही सुट्टी भावना न घेता रोज सराव केला. त्याच्यासाठी सराव हा मूडचा विषय नव्हता, तर तो त्याच्या रोजच्या अस्तित्वाचा एक भाग होता. जर तुम्ही रोज स्वतःमध्ये फक्त 1% सुधारणा केली तर वर्षाअखेरीस तुम्ही सुरुवातीपेक्षा 37 पटीने अधिक सक्षम होता. हा गणिताचा चमत्कार नसून सातत्यपूर्ण सरावाचा निकाल आहे. शिस्त तुमच्या तात्पुरत्या प्रयत्नांना एका कायमस्वरूपी निकालात रूपांतरित करते. सरावाच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा म्हणजे अपयश, पण प्रत्यक्षात यश मिळवण्याचे तंत्र आपण चुकांमधूनच शिकत असतो. अपयश हा अंतिम निकाल नसून तो एक मोलाचा डेटा आहे. तो आपल्याला सांगतो की कोणता मार्ग चुकीचा आहे आणि पुढच्या वेळी काय सुधारणे आवश्यक आहे. थॉमस एडिसनने इलेक्ट्रिक बल्ब बनवण्यासाठी हजारो अयशस्वी प्रयोग केले. त्याने या प्रक्रियेकडे हार म्हणून न पाहता बल्ब कसा बनत नाही हे शोधण्याची संधी म्हणून पाहिले. एडिसनचा हा शोध अशाच प्रयोगशाळांमधील हजारो तासांच्या एकाग्र सरावाचा आणि वारंवार होणाऱ्या चुका सुधारत राहण्याचा परिणाम होता. जेव्हा आपण कंटाळा आणि रिजेक्शन सहन करूनही काम सुरू ठेवतो, तेव्हा आपल्यात भावनिक स्थिरता येते. हा स्टॅमिना आपल्याला कठीण प्रसंगात स्थिर राहायला शिकवतो. अपयश ही एक चाळणी आहे जी कच्च्या प्रयत्नांना बाहेर काढून तुमच्यात यशाचा प्रचंड भार पेलण्याची क्षमता निर्माण करते. सराव जेव्हा तुमच्या जगण्याची पद्धत बनतो, तेव्हा प्रगतीसाठी वेगळी मेहनत घ्यावी लागत नाही. यासाठी 3 महत्त्वाचे बदल करणे गरजेचे आहे. पहिला स्तंभ म्हणजे स्पष्ट ध्येय. जेव्हा तुमचे लक्ष्य ठरलेले असते, तेव्हा तुमच्या मेंदूचा RAS विभाग त्या ध्येयाशी संबंधित संधी अचूकपणे शोधायला लागतो. दुसरा स्तंभ म्हणजे एक निश्चित दिनचर्या. दिनचर्या तुमच्या ऊर्जेचा एक असा आराखडा आहे जो तुम्हाला रोजच्या छोट्या आणि अनावश्यक निर्णयांच्या कटकटीतून मुक्त करतो. तिसरा स्तंभ म्हणजे छोट्या विजयांची दखल घेणे. या प्रक्रियेमुळे मेंदूत डोपामिन तयार होते, जे तुम्हाला पुढच्या सरावासाठी पुन्हा तयार करते. या 3 गोष्टींमुळे तुम्ही फ्लो स्टेटमध्ये पोहोचता. इथे कृती आणि कर्ता यांच्यातील अंतर मिटून जाते आणि तो सराव एका ध्यानासारखा वाटू लागतो. एकदा का तुम्ही या प्रवाहाशी एकरूप झालात की प्रगतीसाठी बाहेरून कोणत्याही प्रेरणेची गरज उरत नाही. नेपोलियन हिल यांच्या मते योग्य वेळेची प्रतीक्षा करण्यापेक्षा अपूर्ण तयारीसह आजच कामाला लागा.
वारंवार केलेल्या सरावामुळे हातातील कौशल्य तर येतेच, पण त्यासोबत तुमच्या स्वभावात कमालीचा संयम आणि नम्रता उतरते. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही कोणत्याही यशस्वी व्यक्तीला पाहाल, तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यांनी सरावाला त्यांच्या रोजच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनवले आहे. शेवटी सराव तुम्हाला केवळ बदलत नाही, तर तो तुम्हाला घडवत असतो.